कर्नाटक राज्यातल्या अथणीमधून एक धक्कादायक प्रकार समोर येतोय। परमेश्वराचं आम्हाला बोलावणं आलं आहे, त्यामुळे आम्ही 8 सप्टेंबरला देहत्याग करणार अशी भूमिका रामपाल महाराजांच्या 20 भक्तांनी घेतली आहे। यामध्ये पुण्यामधले 10 भाविकांचा समावेश आहे, तर अनंतपूर आणि विजयपूर इथल्या प्रत्येकी 5 भक्तांनी देहत्यागाचा हा निर्णय घेतलाय। दरम्यान इतर मठाच्या महाराजांनी सर्व भक्तांची समजूत काढल्यानं देहत्याग करण्याचा निर्णय त्यांनी आता मागे घेतलाय। मात्र अनंतपूर इथल्या इरकर कुटुंबातल्या 5 जणांनी देहत्यागाचा निर्णय हा कायम ठेवलेला आहे आणि त्यामुळे आता आरोग्य विभाग आणि पोलीस विभाग त्यांची चौकशी करून त्यांना ताब्यात घेणार आहे। मात्र यामध्ये पुण्यामधल्या 10 भाविकांची नावं अजूनही समजू शकलेली नाहीयेत। नावं समजताच त्यांची देखील आरोग्य विभाग आणि पोलीस विभाग चौकशी करून त्यांना ताब्यात घेणार आहेत। आवडचाल भक्ती करत असताना आपल्याला त्या परमात्म्याने सांगितलेलं आहे की 8 सप्टेंबरला त्यांनी येतो म्हणले नाही त्यासाठी मी ते 8 सप्टेंबरपर्यंत तयार होऊन आपल्या परमात्मा जाण्यासाठी तयार आहे। आता त्यांनी सांगितलं की आपल्याला बघा गटामध्ये तुला सहशरी घेऊन जातो म्हणले हां सहशरी घेऊन जातो म्हणले त्यांनी। मग ती परमात्मा आहे, सहशरी घेऊन जाऊ शकते त्यांनी, त्यांचं वचन आहे ते परमात्मा वचन वाचून भरमड चालले ते, त्यांचं वचन नाश होत नाही।